लासलगाव कांदा बाजार समितीचे विंचूर कांदा उपबाजार समिती विंचूरमध्ये नव्याने नावारूपास आली असून कमी कालावधीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढते। विंचूर बाजार समितीने कांद्याचे नवीन लायसन मोठ्या प्रमाणात वाटप केले आहेत। त्यात काही जुन्या व्यापाऱ्यांनी नवीन व्यापाऱ्यांना विरोध केला। यामुळे काही काळ कांदा बाजार समिती विंचूर बंद करण्यात आली होती। जुने व्यापारी बाजार समितीमध्ये निघून गेले तरी नवीन व्यापाऱ्यांनी कांद्याचा लिलाव करून मोठ्या प्रमाणात नग खरेदी केले। नवीन व्यापारी राजेश भडांगे, सुदाम घायाळ, प्रशांत काळे, एकनाथ जेवघाले, जगन काकडे, किशोर जेवघाले, सूर्यभान घायाळ जुन्या व्यापाऱ्यांनी यांना विरोध करून सुद्धा यांनी आज कांदा खरेदी करून मोठ्या प्रमाणात नग खरेदी केले। काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झालं होतं। परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याचे API भास्कर शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बांधव उपस्थित होते। आज बाजार समितीने ज्या नवीन व्यापाऱ्यांना साधारण 1 वर्षापूर्वी लायसन दिलेले त्या बाजार व्यापाऱ्यांना बाजार समिती लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेत असताना जुने काही व्यापाऱ्यांनी त्यांना विरोध करून नवीन व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी करून घेण्यास विरोध दर्शवला आहे। त्यास बाजार समितीचा पण विरोध आहे। बाजार समितीचं म्हणणं आहे की नवीन व्यापारी हे लिलाव प्रक्रियेत समाविष्ट केले पाहिजे, तरी जुने व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसतेच आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत। ते प्रकार घडला विंचूर मार्केटमध्ये सकाळी जे 2 व्यापाऱ्यांना नवीन लायसन इथं चालू केल्यानंतर जुने व्यापारी त्यांना विरोध केला आणि मार्केट बंद ठेवायचा निर्णय घेतला। ही बाब शेतकऱ्याच्या दृष्टीने फार चुकीची आहे। शेतकऱ्यांचं नुकसान करत आहे, कारण जेवढे व्यापारी वाढले तर शेतकऱ्यांचा 2 रुपये फायदा होईल। आज ते दुपारून त्यांनी मार्केट बंद ठेवून ते बाहेर गेले, त्यांना असा प्रकार करण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि आज शेतकऱ्यांचं नुकसान केल्यामुळे शेतकरी कधी त्यांना माफ करणार नाही आणि हे जे मार्केट आहे शेतकऱ्याच्या जीवावर चालतं, हे यांच्या व्यापाऱ्यांच्या जीवावर चालत नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे नेतृत्व म्हणून आम्ही इथं सगळे शेतकरी आता मार्केट बंद करतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंखे, विंचूर।